नंदिता, तुमची भूमिका? नूर असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे. मुस्लिम बाईची भूमिका आहे आणि तिचं सगळं आयुष्य तिच्या घराभोवती फिरतंय. त्या बैलजोड्यांवर खूप पोटच्या पोरांसारखं प्रेम करते आणि आता जेव्हा हे क्रायसिस सिच्युएशन आहे तेव्हा मनापासून नवऱ्याला साथ देणारी अशी साधी घरी हाऊसवाईफ बाई आहे ती आणि फार छोटीशी भूमिका आहे पण फार सुंदर भूमिका आहे. वा. आता येणार आहे या तीन बहिणींकडे. समिधाजी, तुमच्या आता भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं. कापूस कोंड्याची गोष्टामध्ये ज्योती नावाची भूमिका मी करते, जी सगळ्यात मोठी बहीण आहे सिनेमातली. या तीन बहिणींना घेऊन चालणारी. मला खरंच वेगळेपणा वाटला ही भूमिका करताना, कारण प्रसाद नामजोशींनी अत्यंत सुंदर स्क्रिप्ट लिहिली होती. ती समोर वाचल्यानंतर ते कॅरेक्टर उभं राहिलं आणि मुळात बेस्ड ऑन ट्रू स्टोरी असल्यामुळे ती मुलगी पण डोळ्यासमोर उभी राहिली आणि ते करण्याची जबाबदारी खूप वाढली की खरंच अशा पद्धतीची मुलगी आहे जिने आपलं कुटुंब सांभाळलं आहे, जिने आपलं कॉलेज सोडून कशा पद्धतीने त्या वकिलाच्या मदतीनं आपल्या मुलींना, आपल्या बहिणींनाच, मुलींसारख्याच आहेत त्याच्यामुळे त्यांना कशा पद्धतीने तिने पालनपोषण केलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा डोळ्यासमोर आल्या ना निलेश, तेव्हा असं वाटलं की ॲक्टर म्हणून करण्यासारखं खूप आहे पण माणूस म्हणून शिकण्यासारखं जास्त आहे. गौरी, तुम्ही जी भूमिका साकारताय ती कशी आहे? चौघी बहिणींमधली मी तिसऱ्या नंबरची बहीण केली आहे, रत्ना. चौघींमधली ती अशी आहे की जास्त स्ट्रॉंग आहे मला असं वाटतं चौघी बहिणींमधली ती. कारण तिला नाही वाटत की गावामध्ये कोणाकडे मदतीला जावं, आधारासाठी जावं किंवा मुळूमुळू रडत बसावं. ती इतकी स्ट्रॉंग आहे की मोठ्या बहिणींच्या काही चुका झाल्या तर तोंडावर सांगणार की मार पडेल, अशी तर ती अजिबातच घाबरणार नाही. उलट सांगणार की मला नाही मारायचं, बाहेर ज्यांनी रंग दाखवले त्यांचं ना त्यांना जाऊन मारायचं. सो इतकी ती स्ट्रॉंग आहे.